फॅक्टरीत बुवा आलेत. काय? तू एक काम कर, हा बुवा जिकडे कुठे असतील ना तिकडे त्यांना अडवून ठेव, ठीक आहे? मी माझ्या युनिटला जाऊन काम करते, मग त्यांना कळणारच नाही ना की मी साफसफाईचं काम करते. हा हा, चल घाई कर जा लवकर. राणे 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 ते काय नाही बुवा, हे काम मला फक्त 2 दिवस करायचंय. त्याच्यानंतर मी माझ्या युनिटला माझ्या नेहमीचं काम करणार आहे. तुम्ही नका काळजी करू. राणे, तू आधी केबिन मध्ये काम करणार होतीस, मग त्या कामगारांबरोबर काम करायला लागलीस, आणि आता हे मला नाही माहित की हे काम करताना तुला आतनं काय त्रास होते, पण हे सगळं बघताना ना माझा जीव जळतोय ग. अहो मी करते की हे असं तसंच काम, तुम्ही कशाला स्वतःला त्रास करून घेताय? कारण बाप आहे मी तुझा. राणे, अगं माझ्यामुळे तुला हे सगळं करावं लागतं हे बघून मला लय त्रास होती बघ. माझ्या नजरेतच मी उतरत चाललोय बघ. बुवा असं नका बोलू तुम्ही. अहो या सगळ्यात तुमची काय चूक आहे? तुम्ही कशाला स्वतःला त्रास करून घेताय? अहो आता मीच सकाळी त्या पैशाला नाही म्हणाले. मी त्यावेळी कामगारांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं ना. आता त्यांना त्यांचे पैसे पाहिजेत तर मला हे काम करावंच लागेल. अहो लोकांसाठी जळती असं पुरी. अहो बुवा, तुम्हीच तर शिकवलंय ना मला. लहानपणी आपण आपल्या घरी जेव्हा कंदील लावायचो तेव्हा मी तुम्हाला विचारायचे की बुवा या कंदिलाला भाजत नसेल का? मग तुम्ही काय म्हणायचात मला की कोणाच्या घरी तरी उजेड पाडण्यासाठी कोणाला तरी जळावं लागतं. मग असं समजा आता तो कंदील मी आहे. अहो कामगारांना त्यांच्या हक्काचा पैसा मिळवून देण्यासाठी मला हे काम करावं लागेल बुवा. खरं आहे तुझं, पण हे समजा सुरेखाला कळलं तर ती काय म्हणेल? आधीच त्या फॅक्टरीत काम करण्याच्या विरोधात आहे बघ ती. नाही बुवा, आईला यातलं काहीच कळलं नाही पाहिजे. तिची आधीच तब्येत एवढी खराब असते, तर तिला जर हे सगळं कळालं ना तर अजून खराब होईल. बुवा नाही बघितलं, आता बी तुला तिच्या तब्येतीची काळजी. अगं पण तुझ्या तब्येतीचं काय? तुला किती कष्ट पडतात. बुवा मला काय नाही होत, पण तुम्ही नाही ना सांगणार आईला? नाही सांगणार. अगं माझ्या लेकीला त्रास होईल असं कसं काय करेन मी? पण हे बघ, एक सांगू पोरी, मला लय अभिमान वाटतं बघ तुझा. अगं स्वतः जाऊन लोकांची घरं उजवायला ना लय मोठं काळीज लागतं. ती तुझ्याकडे आहे बघ, त्याचाच अभिमान आहे मला. चल ये तू पोरी. बुवा या इकडे. अहो इकडे कुठे? काय जुन्या आठवणी म्हणून आपल्या कंपनीत राऊंड मारला? काय नाही, इकडे पिकनिक गोळा करायला आलतो. मला आलोच तर जाता तर राणीला भेटून जावं. असं का? भेटला का? लय भारी वाटलं असेल ना लिकीला बघून. माणसं प्रगती करतात. तुझ्या लिकीची तर अधोगतीच बघितलीस तू. ह्याला अधोगती नाही म्हणत, ती तिचं काम करते या. कसलं सफाईवालीच होय? त्याला आध्या पुसायचं? अरे काय सांगते बुवा. अरे हापिसात बसायचं, कागद चाळायची, असलं काम तिचं. तू तर तिला वकील करायला निघाला होता ना. तुला तिला असं बघून लय भारी वाटलं असेल. आधी तुझी लेक पॅकिंगचं काम करायची, खुकी उचलायची, काय वाटत नव्हतं. पण आता इंद्रा साहेबांनी तिला डायरेक्ट सफाईवालीच करून टाकलं. काय सांगू तुला, हळूहळू तिला आता संडास धुवायला लावतील. गजा, तोंड समजून बोल. अरे सॉरी राग आला का? नाही, आम्हाला आपलं उगीच वाटतं रे. मोराच्या पोटी खराटा कसा काय? कसंही बुवा, अरे कंपनीत यावं, डबा घेऊन यावं, काम करावं, घरी जावं, नसत्या उचापत्या करायला सांगतच कोण? हे बघ बुवा, मी तिला समजवायला गेलो, अरे फटकारते तुझी पोरगी. अरे कोण सांगते तिला एवढं पुढं पुढं करायला? याला पुढं पुढं करणं म्हणत नाही, मग ती लोकांना मदत करते या. अरे वा, अरे पण काय गरज आहे? कोणी मागितली नाही तर पुढं पुढं होऊन मदत करायची. अरे पुढं पुढं करती, भाषण देती, कामगारांना कामाला लावती. आता काय झालं रे? आता भोगा भोगा आपल्या कर्माची फळं. कळलं का बुवा? बुवा समजून सांगा लेकीला, म्हणावं लायकीत राहा,
आणि तुम्हाला तर तुमची लायकी कळलेलीच आहे. यात माझे काय चुक आहे? सगळे बिल माझ्याच नावानं फाटलंय. याला काय अर्थ आहे? ए साळुंके दादा, असं स्वतःशीच काय बडबड करतोय? आणि हे जनरेटर अजून चालू नाही झालं का? बिघडलेल्या गोष्टी तयार करता येतात, बिघडवलेल्या कशा तयार करायच्या? म्हणजे अरे मला काही कळलं नाही. आता कसं सांगू तुला? मी माझं काम रोज चोखवर पाडतो, तरी बी फुकटचा काय चुक नसताना इंद्र सरांचा ओरडा खाल्ला. अरे बाबा, असं कसं बोलतोस तू? अरे जनरेटर बंद पडलं होतं तर तू ते आधी तपासायला पाहिजे होतं ना. हा, मला मान्य आहे की इंद्रजित सरांनी सगळ्यांसमोर तुला असं ओरडायला नको पाहिजे होतं, पण तुझं पण काही चुकलं नाही असं कसं बोलतोस बरं तू? हा, तो पण मला जबाबदार. अगं हे जनरेटर चालू आहे का नाही हे तरी विचार आधी मला. ह्या जनरेटरमध्ये काहीच फॉल्ट नव्हता, ह्यातल्या काही वायरे गायब होते. म्हणजे अरे हा, असं कसं वायरी गायब होतील? हेच तर कळणं बघ. असं वाटतंय कोणीतरी मुद्दाम केलंय. अरे मुद्दामून कशाला करेल कोण? उंदरांनी वगैरे कुरतडल्या असतील वायरी, तू बघ जरा नीट. अगर आणि कुरतडण्यात आणि कापण्यात फरक असतो मला माहिती आहे. असं पण उंदरानं कुरतडलं असतं तर वायरीचं तुकडं पडलं असतं की. ही तर पूर्णपणे वायर काढून नेली. पण मग कोण करेल असं? आता एवढं सफाईदार काम इरसाल माणूसच करू शकतो. हे कोण का करेल? फॅक्टरीला मिळालेली ऑर्डर पूर्ण नको व्हायला म्हणून तर कोणी मुद्दाम केलं नसेल ना. खरंच जर असं झालं असेल तर लवकरात लवकर इंद्रजित सरांना सांगायला पाहिजे. हे राणी, हा कुठं हरवलीस? हा, हे बघ साळुंके दादा, तू आता जनरेटरचा रिपोर्ट काढणार आहे ना, तो एकदम व्यवस्थित, हा एकदम डिटेलने काढ बर का. वाईच पण संशयाला जागा राहिली नाही पाहिजे. तुला कळलं ना? तू रिपोर्ट चांगला बनव. ओके मिस्टर इंद्रजित, इथून पुढे मी अशीच वेळेत ऑर्डर डिलिव्हर करण्याची अपेक्षा करतोय. सर मी वेळेचा पक्का आहे, सो बी रेस्ट अशॉर्ड. तुम्हाला तुमच्या सगळ्या ऑर्डर्स ऑन टाइम डिलिव्हर होतील. ओके देन, तुम्ही कामाला लागा. बाकी डेडलाईन वगैरे मी लवकरच कळवतो. चलो बाय बाय. सर 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 आता काय? सर, ऑर्डरच्या दिवशी जनरेटर बंद नव्हता पडला. मग कोणीतरी बंद पाडला. व्हॉट? हो सर. कोणी बंद पाडला? विक्रांत सर. काय? माझा काय संबंध याच्याशी? सर ही खोटं बोलते. नाही, अहो मी तर हे म्हणत होते की विक्रांत सरांच्या अंडर मेंटेनन्स डिपार्टमेंट आहे ना, मग त्यांना लवकर शोधता येईल की कोणी बंद केलंय ते. हो ना विक्रांत सर? असं पूर्ण बोल ना तू. आणि हा विक्रांत महाडिक जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत काहीही मुद्दाम करायची हिंमत इथे कोणातच नाहीये. त्याच्यामुळे ना हे असते तर्कवितर्क नको लावत जाऊस. अहो सर, मी खरंच सांगते, तुम्ही माझं ऐकून घ्या. खरंच त्या दिवशी प्रूफ दे, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवू. आहे का काही पुरावा? नाही सर, आत्ता तरी नाहीये. बघितलं सर, पुरावा नाहीये हिच्याकडे. राणी, तो कोरडे तुला उगाच आगाऊ बोलत नसतो. हा तुझा असता स्वभाव आहे ना, त्याच्यामुळे तू तोंडगाशी पडतेस. बोनकडे बघून कीव येते. आणि आबासाहेबांचा शब्द आहे ना, म्हणून तू या कंपनीत आहेस राणी, नाहीतर तुझ्यासारख्या ना. बस एवढं इथे सांगायला आली आहे म्हणजे नक्कीच तिला कोणावर तरी शंका आली असणार. मे बी शी वुड हॅव गॉट सम क्लू. ती जी काही बोलते त्यात जर तथ्य असेल तर? सर, तुम्ही कुठे हिच्यावर विश्वास ठेवताय? आता म्हणाली ना हिच्याकडे पुरावे नाहीयेत म्हणून. आणि मुळात तसं काही झालेलंच नाहीये. आणि काही झालं असेल तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी मी घेतो. माझ्या अंडर आहे ते डिपार्टमेंट. मला असं वाटतं सर, आता आपण आपल्या नवीन ऑर्डर्सकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. हॅलो, तुझं काय झालं ना? चल निघ. सर, आपण जाऊया. हो. आज तुम्हा दोघांमुळे मरता मरता वाचलोय मी. साहेब, असं कसं म्हणताय तुम्ही? तुम्ही सांगाल तसं करतोय ना. आता आमची काय चूक आहे याच्यात?
ती 1.5 दमडीची राणी तुमच्या आडवी येतेच कसे? फॅक्टरीतली छोटी छोटी गोष्ट तिला कशी कळते? इंद्राच्या जवळ ती कशी जाते? काहीच कळत नाही साहेब. अहो, आजपर्यंत कंपनीत आम्ही भल्या भल्यांना धक्क्याला लावलं. कोण कुठली कालची पोरगी नडती ना. अहो साहेब, तिची जिरवायचा लय प्रयत्न केला. एक नंबरची आगाऊ पोरगी होती, एकदम खवाट, वाटतच नाही हो साहेब ती. राणीचं कौतुक ऐकायचे पैसे घेता तुम्ही, त्याचे पैसे घेता. त्या राणीचा काहीतरी सूक्ष्म मोक्ष लावा. साहेब तुम्ही काळजीच करू नका, तिचा बरोबर बंदोबस्त करतो मी. काही ना काहीतरी करतो, बंदोबस्त करतो, सूक्ष्म मोक्ष लावतो. करा काहीतरी. आता मी सांगेन तेवढंच करायचं. कमला का? हो बोला साहेब. ती राणी 2 दिवस घराच्या बाहेर पडता कामा नाहीये, आणि फॅक्टरीत तर त्याहून दिसता कामा नाहीये. होय साहेब, ती आता नाही दिसणार. तुम्ही काही बी काळजी करू नका. आम्ही सगळे मिळून तिची चांगलीच जिरवतो. चला निघा. राणी, झाला काय ग स्वयंपाक? हा अगं कमला का, मला माहितीये तू का आलीये, भाडं थकलंय ना. पण आता तू एवढे दिवस थांबली तर अजून थोडे दिवस थांब. अगं माझा पगार झाला ना, तुझं भाडं मी लगेच देते. ते जरा बुवांची पण नोकरी गेली ना, पण त्यांना नवीन नोकरी पण लागली, पण ना त्यांचा पण पगार अजून आला नाही. आमच्या दोघांमधलं कोणाचा बी पगार आला ना, तुझं भाडं लगेच देतो. राणी, हेच ओळखलीस काय ग मला? अगं भाडं मागायला नाही आलो मी. मग तुला काय वाटलं कमला का फक्त भाडंच मागायला येते वय? अगं तुझ्या आईची तब्येत ठीक नाही ना व, मग जाता जाता चौकशी करून जाऊया म्हणलं. त्याचं काय आहे, तुझी आई माझी जुनी मैत्रीण आहे आणि तुझी लई काळजी वाटते बघ मला, म्हणून म्हणलं जाता जाता चौकशी करून जावं. सुरकी आहे का घरात? आहे ना. थांबा मी आईला बोलवते. राणी थांब. हे बघ, तिच्या संग मी नंतर बोलीन, पण वाईस तुझ्या संग बी बोलायचं होतं. हा मग बोल ना. त्याचं काय आहे, उद्या इंद्रजित साहेबांच्या बंगल्यावर तुझी ड्युटी लावल्या, म्हणजे तुला तिथं साफसफाईचं समजा काम करायचंय आणि त्यांच्या घरचं बी काम करायचंय. अगं पण मी फॅक्टरीत काम करते, मी त्यांच्या घरी कसं काय? अगं हो, पण ते घर आणि फॅक्टरी दोन्हीचं बी कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे आहे ना व. मग आता तू माझ्या हाताखाली काम करतेस म्हणल्यावर तुला तिथं काम करायलाच पाहिजे की. आणि काय झालंय अगं, एक बाई काम करणारी लय आजारी आहे ना व, म्हणून तर तुझी ड्युटी लावली तिकडं. अगं कमला का, पण मी काय तुमच्या डिपार्टमेंटला काम करत नाही. अगं हे साफसफाई माझं काम नाहीये, ते तर इंद्र सरांनी मला शिक्षा दिली म्हणून मला हे करावं लागतंय. होय ना, शिक्षा दिल्या ना व. मग आता शिक्षा दिल्या म्हटल्यावर भोगायला तर पाहिजेच की. म्हणजे काय, शिक्षा झालेल्यांनी हे कुठं कसं काय असले प्रश्न विचारायचे नसतात बघ. मी काय करणार नाही, मला काय जमणार नाही असं काय बोलायचा हक्कच नसतोय बघ. मालक काय सांगतील की नाही ते करायलाच लागतं. आणि हा, तुला बी ते करायला लागेल. हे बघ, मी करणार नाही. हा, मला जमणार नाही कमला अक्का. आणि वाटलंच ना, मी इंद्रजित सरांशी बोलते. बोल, म्हणजे तुला इंद्रजित साहेबांच्याकडे जाऊन विषय वाढवायचाच असेल तर वाढव विषय. तू इंद्रजित साहेबांच्याकडे बोल आणि मी तुझ्या आई संग बोलते. सुरगे का कमला अक्का, का ग, काय झालं? म्हणजे तुझ्या आईला बी कळू दे की ही महाराणी फॅक्टरीत काय काय काम करते ते. हा बोलतो, थांब सुरके. कमला का इकडे. हे बघ कमला का, हा यातलं माझ्या आईला काहीच कळलं नाही पाहिजे. हे बघ, तू महाडिक बंगल्यावर काम करायला जर तयार झालीस का नाही तर मी काय नाही सांगणार. म्हणजे हे समजा तुझ्या हातातच आहे ग. ठीक आहे, तुझे म्हणशील ते करायला तयार आहे मी.
आता कशा शहाण्या पोरीवानी बोललीस बघ. पण कमला का, आता मी तयार झाले तर माझ्या आईला नाही कळणार. तू माझं काम ऐकायला तयार झालीस तर तुझं हे गुपित आहे का नाही, ते गुपितच राहील. बरं चल, येते मी. आणि हा, उद्या सकाळी लवकर बंगल्यावर जा आणि तिथली साफसफाई नीटनेटकी कर बरं का. आणि एक काम, तू इंद्रजित साहेबांनी काय सांगू नको आणि मी तुझ्या आईला काही सांगत नाही. कुणास ठाऊक, अगं तू इथं जर चांगलं काम केलंस तर ह्या घरातच तुला आयुष्यभरासाठी परमनंट करतील. येतो मी. राणे, काय ग, कमला का आवाज दिला होता ना मला. अगं पण माझे पाठ लय दुखत होती ग, त्याच्यामुळे लवकर उठून बाहेर यायलाच झालं नाही बघ मला. पण कमला का कुठं दिसेना, गेली बाई तिच्या घरला. काय ग, काय म्हणत होती? काय नाही, काय नाही. काय नाही? अगं मग एवढा उशीर दोघे काय बोलत होता तुम्ही? हा अगं तेच ते तिचं नेहमीचं रडगाणं की भाडं दे वेळेवरती, तू कधीच देत नाही, पैसे मला आत्ताच्या आत्ता पाहिजे. मग काय, मग मी तिला म्हणलं की आम्ही काय पळून चाललोय का, आपण काय पळून चाललोय काय. मग काय नाही, मग गेली ती निघून बिचारी. बरं झालं बाया, तिला बाहेरच्या बाहेरच पळवून लावलंस. घरात आले असतं माझं नुसतं डोकं खाल्लं असतं. बरं ऐक की राणी, तेवढं पाणी तापलं ना की मला घरात आणून देशील का? माझी लई पाठ धरली अगं, लई दुखत्या कवा धरणं. होय, मी पडते जरा. हा 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 हो, मी घेऊन जाऊ का? चौकस चाल, तू पडा. हा तू इंद्रजित साहेबांनी काय सांगू नको आणि मी तुझ्या आईला काही सांगत नाही. अरे इंद्रा, एक महत्वाचं काम होतं तुमच्याकडे. हा बोला ना आबा. अरे दिल्लीला एक खूप मोठी बिझनेस समिट होते दरवर्षी, त्याचं इन्व्हिटेशन आलंय. इन्व्हिटेशन माझ्या नावाने आलंय कारण त्यांना माहिती नव्हतं का मी MD नाहीये, तू MD आहेस. पण मला असं वाटतं की तू त्या समिटला जावंस. आबा आय वुड लव्ह टू गो देअर बट मला नाही वाटत मला जमेल. आबा तुम्हाला चांगलं माहिती आहे मी जस्ट टेक ओव्हर केलाय. मला बऱ्याचशा गोष्टी अपग्रेड करायच्या आहेत आपल्या कंपनीत, त्यामुळे खूप काम पेंडिंग आहे आबा. शिवाय आपल्या बऱ्याचशा डील्स लाईन अप आहेत. आबा वेळ मिळणं खूप मुश्किल आहे आणि असं इन्व्हिटेशन तुमच्या नावाने आलंय ना, सो तुम्हीच का नाही जात? मी जाऊ शकतो रे, तो प्रॉब्लेम नाहीच आहे. पण मला असं वाटतं की तू जावंस, कारण देशातल्या मोठमोठ्या कंपनीचे MDs तिकडे येणार आहेत. यंग एंटरप्रेन्योरसाठी ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे, चांगलं एक्सपोजर मिळेल, म्हणून तू जावंस. राहिला प्रश्न इन्व्हिटेशनचा, मी सांगेन की आता मी MD नाही, माझा मुलगा MD इंद्रजित महाडिक. दॅट्स लवली. ही गोष्ट मनासारखी नसली तरी माझ्या फायद्याची आहे. या समिटच्या निमित्ताने का होईना इंद्रा 2 दिवस फॅक्टरीपासून लांब जाईल आणि तोपर्यंत मी इथे जनरेटर आणि लाईट कशी गेली हा प्रश्न सहज मिटवू शकेन. पण आबा एक्झॅक्टली इंद्रा, आबा इज राईट. सी तू आत्ताच परत आलायस, तू टेक ओव्हर केलंयस आणि आता त्या पोझिशनला तू आहेस. आणि असंही महाडिक इंडस्ट्रीजना इंटरनॅशनल मार्केटमध्ये नेण्यासाठी तू इनिशिएटिव्ह घेतलेस, सो तूही ते एक्सप्लोर करावंस असं मला वाटतंय. आणि राहिला प्रश्न आपल्या डील्सचा, तर तुझ्या ॲब्सेन्समध्ये मी बघीन की. ॲब्सेन्स विक्रांत, माझ्या प्रेझेन्समध्ये काय काय गोष्टी घडतायत ते तू चांगलंच बघतोय. सो मला इथून पुढे कुठलीही ऑर्डर फुलफिल करताना असे इश्यूज नाही येऊ द्यायचे. सो मी स्वतः जातीने लक्ष घालणार आहे प्रत्येक गोष्टी. त्यामुळे बाबा मला खरंच असं वाटतं की मला वेळ नाही मिळणार. बाबा खूप उशीर झाला आणि मला भूक पण लागली. मी येतो फ्रेश होऊन. See you. आलात का बुवा? होय होय द्या. तर
जा हात पाय करून धुवून घ्या. होय होय. ते बुवा आज फॅक्टरीत जे काय झालं ना ते आईला नका सांगू. हा तुला माहिती आहे राणे, अगं तुझा विचार केला ना तर कधी कधी मला माझं तरुण पण आठवतं बघ. हा का तुम्ही पण तुमच्या आईपासून काय लपवत होतात का? नाही अगं, मी माझ्यापेक्षा इतरांचा जास्त विचार करायचो. अगं मी आणि माझा मित्र साधा आम्ही दोघं मिळून ना कपड्याचा धंदा करायचो. भाग सुरतवरनं साड्या मागवायचो आणि गावोगाव जाऊन ते विकायचो. लोकांच्या दारात जाऊन विकलं ना तर आमचा धंदा लय व्हायचा बघ. लय नफा झालता आम्हाला. आम्ही दुकान बी घ्यायचं ठरवलं होतं. मग धंदा बुडाला का? नाही ग, माझा दोस्त मला सोडून गेला. अगं एक दिवशी मोटरसायकल इथं चालला होता साड्या ऐकायला आणि वाटतच त्याचा अपघात झाला. त्यातच तो गेला बघ. त्याचं सगळं कुटुंब रस्त्यावर आलं. मला लय वाईट वाटलं. अगं माझ्या धंद्यात जे काही पैसा होता ना, जे काही नफा झाला होता ते समजा मी त्याच्या पोरा बाळासने देऊन दिला. आणि मग त्याच्या पुढे माझ्या हात पैसाच नाही आला. त्याच्यामुळे मी धंदाच करू शकलो नाही बघ कुठलाच. मग मी ड्रायव्हरची नोकरी केली आणि आयुष्यभर ड्रायव्हर म्हणूनच राहिलो. आणि ना करता बिनकामाचा ही समधी बिरड मला चिटाकी त्या आयुष्यभर चिटकूनच राहिली बघ. पण बुवा तुम्हाला हे कधी आईला सांगा असं नाही वाटलं का? अगं पोरे, आयुष्य कायमच असं आपल्याला हुलकावणी देत असतं. पण म्हणून मग आपण आपल्यातला चांगुलपणा सोडायचा नाही बघ. लय विचाराला बघ मनात, पण भीती वाटायची. आपला पैसा, आपल्या नफ्यातला हिस्सा हे समजा त्या बाईकडनं मागून आणा म्हणून सुरकी मागं लागल. आणि मला ते जमणार नाही म्हणून मी नाही सांगितलं. मी म्हणलं आपल्याला त्रास झाला तरी चालेल, पण त्या बिचारा बाईला कशाला त्रास द्यायचा. बुवा तो किती सहन केलंय तुम्ही. पोरे, तुला पण दुसऱ्याच्या दुःखापुढं स्वतःला होणारा त्रास दिसत नाही बघ. आणि म्हणूनच मला आता तुझी काळजी वाटायला लागली बघ. अगं राणे, मी तुला घडवायला चुकलो का ग? हो बुवा, अजिबात नाही. तुम्ही त्यावेळी तो निर्णय घेतला म्हणून 4 आयुष्य उभी राहिली. अहो तुम्ही त्यांच्या आयुष्याला मार्ग दाखवलात बुवा. मग तो निर्णय चुकीचा कसा असू शकतो? हा, जो मार्ग स्वार्थाकडे जातो ना तो सुखाकडे कधीच जाऊ शकत नाही. आणि जो मार्ग सुखाकडे जातो ना तो अवघड असतो बुवा. तो मार्ग नेहमी आपली परीक्षा बघतो. पण आपण खचून जायचं नाही. आपण हिंमत हारायची नाही. आपण काय करायचं? हा, आपण त्याला बत्तीशी दाखवायची. लय गुणाची माझी पोर आहे. अगं तू ज्या पण घरात सून म्हणून जाशील ना त्या घराचं भाग्यच उजळलं बघ.